इन अ सायंटिफिक मॅनर. म्हणजे त्याच्यासाठी काय करावं लागतं आधी, की मग त्याला हे हर्बेरियम म्हणतात, आणि जे आपण जे स्टोअर करतो तो हर्बेरियम झालं. हे हर्बेरियम स्पेसिमेन झाले. तर हे हर्बेरियम असं प्रिपेअर केलेलं असतं. तर हर्बेरियम प्रिपरेशन कसं करण्यासाठी प्रिकॉशन काय घ्यायची आहे, आधी आपल्याला फ्लॉवरिंग अँड फ्रुटिंग नेसेसरी आहे. जे काही आपण ट्विक गोळा करणार आहे किंवा तेव्हा, कारण सगळं जे काही आयडेंटिफिकेशन आहे ते सगळं फ्लॉवर्स कॅरेक्टर्स आणि फ्रुटिंग कॅरेक्टर्सवरती डिपेंड आहे. म्हणजे कारण त्याचं सगळं बघावं लागतं, फ्लॉवर कॅरेक्टर वगैरे, कारण स्पेसिस जर काढायचे असेल तर ते, कारण सिमिलर लुकिंग प्लांट असतात लीफवरनं, त्यामुळे नुसतं लीफवरनं आयडेंटिफिकेशन केलं जात नाही. तर कलेक्शनला गेल्यानंतर तुम्हाला काय काय हवं असतं, सिकेटर वगैरे, बाकी पॉलिथिन वगैरे, नंतर प्लॉटर्स काही, जर तुम्ही बाहेर जाणार असाल फील्डवरती वगैरे, तर कारण तिथे आपल्याला इमिजिएटली प्रेस करावं लागतं, नाहीतर कधी कधी ते डिस्ट्रॉय होतं. म्हणजे काही कधी कधी फुलं नीट नाही राहत वगैरे. तर आधीच ट्री असेल तर ट्विक घ्यायची, एक साधारण 15 सेंटीमीटर 16 सेंटीमीटर. तर लीफ व्यवस्थित पाहिजे, म्हणजे हे नको, इन्फेक्टेड नको आहे. ओके, इन्फेक्टेड नको आहे. नंतर त्याला फ्लॉवरिंग हवं आणि फ्रुटिंग दोन्ही असेल तर बेस्ट, किंवा मग आयदर फ्लॉवर आयदर फ्रुटिंग. तर ते केल्यानंतर आपल्याला ते ब्लॉटर्समध्ये प्रेस करावं लागतं. पण जर तुम्ही घरी करणार असाल किंवा आपण जनरली रेग्युलरली ब्लॉटर्स अवेलेबल नसतात, तर मग न्यूजपेपरमध्ये केलं जातं प्रेसिंग. तर ते प्रेस केलं जातं, म्हणजे जोपर्यंत प्रेस करायचं जोपर्यंत पूर्ण डिहायड्रेट होत नाही, कारण आपल्याला पाणी काढून टाकायचं, पूर्ण कम्प्लिटली ड्राय करायचं, त्याशिवाय त्याला पॉयझनिंग नाही जमत, किंवा मग ते खराब होतं, म्हणजे परत इन्फेक्शन लागतं, फंगल इन्फेक्शन होतं किंवा इन्सेक्टिसाइड्सचं हे होतं, इन्सेक्टचं हे होतं इन्फेक्शन. तर ते कम्प्लिटली ड्राय झाल्यानंतर त्याला पॉयझनिंग केलं जातं मर्क्युरी क्लोराईड सोल्युशनमध्ये. तर मर्क्युरी क्लोराईड सोल्युशन हे बनवलं जातं रेक्टिफाईड स्पिरिटमध्ये, म्हणजे 10:1. म्हणजे सपोज आपण 100 ml, आपल्याला 1 लिटर करायचं आहे, तर 100 ml जर आपण रेक्टिफाईड स्पिरिट घेतलं, त्याच्यामध्ये मर्क्युरी क्लोराईड टाकायचं जोपर्यंत ते डिझॉल्व्ह होत नाही, म्हणजे पूर्ण सॅच्युरेट होतं, म्हणजे डिझॉल्व्ह होत राहतं, अनसॅच्युरेशन येतं, म्हणजे तिथं ते डिझॉल्व्ह होणार नाही त्या पॉईंटला एका, तोपर्यंत आपल्याला करायचं, आणि त्याला 900 यांनी डायल्यूट करून घ्यायचं. तर हे प्रपोर्शन आम्ही घेतलं जातं, आणि त्याच्यानंतर ते पॉयझन केलं जातं. ट्रेमध्ये सोल्युशन घ्यायचं, त्याच्यामध्ये 1-2 मिनटं डीप करायचं, परत त्याला ब्लॉटर्समध्ये ठेवायचं, ड्राय करायचं, आणि मग नंतर माउंटिंग केलं जातं. माउंटिंग हे विथ हेल्प ऑफ फेविकॉल, ग्लू, नंतर त्याला स्टिच केलं जातं. जर खूप उडी असेल, आता हे थिन आहे म्हणून ते पेस्ट झालं, जर थिक असलं असतं तर त्याला स्टिच केलं जातं थ्रेडनी, म्हणजे इथून एक हे घ्यायचं आणि इकडून एक, तर तसं केलं जातं. त्याच्यानंतर मग हे कम्प्लिटली आपलं हर्बेरियम होतं. जोपर्यंत माउंट होत नाही तोपर्यंत हर्बेरियम फक्त ते ड्राय सॅम्पल म्हणून असतं. पण जेव्हा ते ह्या शीटवर माउंट होतं, ही एक स्पेसिफिक शीट आहे, ह्याला हर्बेरियम शीट्स म्हणतात. ह्याचा इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे 28x42 सेंटीमीटर. तर आणि हा जो आम्ही परचेस करतो तो करतो हँडमेड पेपर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुण्यामध्ये आहे, शिवाजीनगरला. तिथून आम्ही परचेस करतो, किंवा तुम्ही कोणत्या पण हार्ड शीटवर नेसेसरी आहे की माउंट करणं, फक्त थिन नाही घ्यायचा. नंतर हा 28x42 सेंटीमीटर ही स्टँडर्ड साईज असते, त्याच्यामध्ये मग हे माउंट केलं जातं. मग हे आपलं कम्प्लीट हर्बेरियम तयार होतं. आणि अजून एक आहे, प्रिकॉशन काय घ्यायची, ज्यावेळेस तुम्ही ब्लॉटर्समध्ये ठेवता स्पेसिमेन, त्यावेळेस लीफ प्रेस करताना त्याची एक डॉर्सल साईड आणि एक व्हेंट्रल साईड दिसली पाहिजे, कारण कॅरेक्टर्स दोन्हीकडचे वेगळे असतात, ते स्टडी करता यायला पाहिजे. म्हणून कधी पण प्रेस करताना एक उलटं पान आणि एक सुईचं, म्हणजे असे 2-3 तरी पाहिजे. तर त्या पद्धतीने केलं जातं. तर हे कम्प्लिटली हर्बेरियम होतं. मग कम्प्लिटली हर्बेरियम झाल्यानंतर त्याच्यावरती मग हे नेसेसरी इन्फॉर्मेशन, जर तुम्हाला लॅटिन नेम माहिती असेल, बोटॅनिकल नेम, तर ते लिहिलं जातं. लोकल नेम, लोकॅलिटी, कारण मग आपल्याला त्याच्या लोकॅलिटीवरनं काय कळतं की डिस्ट्रीब्युशन कळतं, कोणत्या कोणत्या एरियामध्ये ते अवेलेबल आहे, म्हणून आम्ही लोकॅलिटी लिहितो. नंतर त्याचं फ्लॉवरिंग फ्रुटिंग सीझन, म्हणजे फ्लॉवर असेल तर तो सीझन पण मेन्शन करायचा. कधी कधी काही काही मायन्यूट फील्ड नोट्स असतात, त्या आपल्याला त्या सर्वेच्या, म्हणजे ज्यावेळेस आपण प्लॅन कलेक्ट करतो त्यावेळेस ते लिहावं लागतात. फ्लॉवरचा कलर आहे, किंवा काही तुम्ही स्पेसिफिक म्हणजे थॉर्न्स वगैरे पाहिलेत, स्पाईन्स आहेत, कधी कधी गळून जातात ते, तर ते तुमच्या फील्ड नोट्समध्ये ते पाहिजे, म्हणून इथे एक शॉर्ट नोट लिहिलेली असते. त्याच्यानंतर मग कलेक्शन डेट नेसेसरी आहे, कारण त्याच्यावरून आपल्याला त्याचा फ्लॉवरिंग सीझन कळतो, फ्रुटिंग सीझन कळतो, कोणत्या सीझनमध्ये गोळा केलं हे कळतं. नंतर कलेक्टेड बाय वगैरे हे ठीक आहे. नंतर आता GPS, म्हणजे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटमध्ये GPS वापरलं जातं, कारण कधी कधी तिथे प्लॅन परत मिळत नाही, फक्त एक्झॅक्ट लोकेशन असेल तर तिथे जाऊ शकतो. कधी म्हणजे असं होतं की नुसतं लोकेशन लिहिलं की ह्या जवळ,
पण ते पुढं जर एखादं झाड गायब झालं त्याच्या शेजारचं तर ते भेटत नाही, म्हणून GPS, म्हणून ॲडव्हान्स हे GPS लिहिलं जातं. ठीक आहे, अशा पद्धतीने हर्बेरियम तयार केलं जातं. नंतर त्याला स्टोअर करतो स्पेसिस कव्हरमध्ये. हे जे आहेत ते स्पेसिस कव्हर आहेत, त्याच्यामध्ये मग हे ठेवले जातं. ठीक आहे.